वासावरून गुन्हेगाराला शोधण्यात स्नूफी द्वितीय, पोलीस अधीक्षकांकडून कौतुक। सोलापूर पुण्यातील 19व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात सोलापूर पोलीस आयुक्तालयातील स्नूफी या श्वानाने वस्तूच्या वासावरून गुन्हेगारास शोधणे व ओळख परेडमध्ये गुन्हेगाराला ओळखण्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे। पुणे येथे 6 ते 12 डिसेंबर या काळात महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला। त्यात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील स्नूफी या श्वानाला घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते। या मेळाव्यात स्नूफीने वस्तूच्या वासावरून गुन्हेगाराला शोधून आणणे आणि वासावरून ओळख परेडमध्ये गुन्हेगाराला ओळखण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली। महाराष्ट्रात स्नूफी या श्वानाने दुसरा क्रमांक मिळविला। मध्य रेल्वेकडून 51 दशलक्ष टन मालवाहतूक। सोलापूर मध्य रेल्वेने 2024 मध्ये आतापर्यंत 51.73 दशलक्ष टन माल वाहतुकीची नोंद केली आहे। यामध्ये नोव्हेंबर 2024 महिन्यातील 6.72 दशलक्ष टन माल वाहतुकीचा समावेश आहे। मध्य रेल्वेने अन्नधान्य, साखर, कंटेनर आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या वस्तूंच्या लोडिंग क्षेत्रात कामगिरी सुधारली आहे, ज्यामुळे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढीव लोडिंग साध्य करता आले आहे। कारखानदारांकडून आज ऊस दर जाहीर, प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांची माहिती। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 15 डिसेंबर रोजी ऊस दराचा निर्णय कळवू असे 9 डिसेंबरला झालेल्या ऑनलाईन आढावा बैठकीत दिल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले आहे। जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन महिना उलटत आला तरी अद्याप ऊस दर जाहीर केला नाही। दरम्यान जिल्ह्यातील विठ्ठल व विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांनी प्रति टन 3,500 रुपये ऊस दर देण्याचे जाहीर केले असतानाही इतर साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत मौन बाळगले आहे। मोहोळ तालुक्यातील सौंदणी येथील शेतात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता 1,40,000 रुपयांची सुगंधित तंबाखू आढळून आली असून या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे। शेतीवरील बोजा कमी करण्याचे बनावट लेटर पॅड तयार करून स्वामी विवेकानंद पतसंस्थेची 5,41,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सदानंद मनोहर भोसले राहणार चप्पळगाव तालुका अक्कलकोट या शेतकऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नोंदला आहे। हा प्रकार 16 एप्रिल 2018 रोजी घडला। ही बाब संस्थेच्या निदर्शनास येताच शुक्रवारी गुन्हा नोंदवण्यात आला। पुण्यातील रस्त्याची राष्ट्रपतींनी घेतली दखल, राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या सूचना। शहरातील वाहतूक कोंडी आणि त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना होणारा त्रास यावर उपाययोजना कराव्यात यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही, केवळ आश्वासने दिली गेली। मी दिल्ली क्राईम ब्रांचमधून बोलतोय। तुमच्या बँक खात्यातून करोडो रुपये ट्रान्झॅक्शन झाले आहे, तुम्ही ला भेट दिली आहे, तुमच्या विरुद्ध दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे अशी धमकी देत ब्लॅकमेल करून शहरातील 3 डॉक्टर, 1 MR आणि एका नोकरदाराला डिजिटल अरेस्ट करून 1,23,00,000 रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। लालकृष्ण अडवाणी ICUत दाखल। भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना तब्येत बिघडल्याने दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या अडवाणी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे। हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे। अडवाणी यांना हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टर विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली 2 दिवस ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो। 2 दिवसांपूर्वीच त्यांना सर्दी खोकल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आणले होते। काँग्रेसनं मुस्लिमांना कोटा देऊन आरक्षण कमकुवत केले, त्या आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम। शाह यांचं मोठं विधान। देशातील विद्यमान आरक्षण व्यवस्थेसोबत कुठल्याही प्रकारे छेडछाड केली जाणार नाही, यावर नरेंद्र मोदी सरकार ठाम आहे। मात्र काँग्रेसने मुस्लिमांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गांचा कोटा देऊन आरक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे काम केले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे। संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चासत्र सुरू आहे। या चर्चासत्रात आज राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। या चर्चासत्रादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला थेट चॅलेंज दिले आहे। 50% आरक्षण मर्यादा आणि जातीय जनगणना आम्ही लागू करून दाखवू असे चॅलेंज राहुल गांधी यांनी दिले आहे।